नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमेशचा पत्ता फायनली लागलेला असतो. अर्जुनने रमेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात देताच नागराजने फोन केल्याचं सत्य त्याने पोलिसांना सांगितलेलं असतं. त्यामुळे नागराज पुन्हा एकदा वेगळ्याच प्रकरणामध्ये अडकलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वी नागराजने केलेली चूक ही आता त्याला सहन करावी लागत असतेच. पण इथे महिपतने आता आपल्या मुलीला सगळ्यांच्या नजरेपासून वाचवण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो, तो प्रयत्न आता फ्लॉप झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, काय होतं, नागराज आणि प्रिया हे दोघेजण महिपतचे साथी होते. पण आता ते दोघेजण महिपतच्या वाईटावरती उठलेले आहेत. महिपतला डिस्टर्ब करण्यासाठी आणि त्याचं तोंड बंद करण्यासाठी सतत साक्षीची धमकी दिली जात असते. आणि प्रियाने तर काय, नागराजच्या सांगण्यावरून अजून एक मूर्खपणा केलेला असतो. प्रियाला जाऊन सांगितलेलं असतं की सचिन अस्मिताचा नवरा आहे आणि सचिन तुला फसवतोय. तेव्हा साक्षी सचिनच्या प्रेमामध्ये वेडीपिशी झालेली असते आणि त्याचा बदला घेत ती आता सचिनला किडनॅप करून ठेवते. किडनॅप केलेल्या सचिनला आता ती चांगलंच टॉर्चर करत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सचिन कसा बसा साक्षीच्या तावडीतून सुटून सुभेदारांच्या घरी परत जातो आणि तिथे गेल्यानंतर अर्जुनच्या हातापाया पडतो आणि म्हणतो, अर्जुन वाचव मला, प्लीज मला वाचव, ती साक्षी शिखरे माझा खून करेल, प्लीज मला वाचव असं म्हणतो. तेव्हा इथे अर्जुनला सचिनने सांगितलेलं असतं की साक्षी शिखरे जिवंत आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अजून खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला जेलमधून बाहेर पडायचं असतं. तर एका बाजूला अर्जुनला त्याला डिस्ट्रॅक्ट करायचं असतं. अर्जुन 22 वर्षांपूर्वी घडलेल्या ह्या गुन्ह्याच्या मागे नक्की कोण कोण आहे आणि कसे कसे पुरावे गोळा करता येतील याच्याकडे खूपच जास्त लक्ष देत असतो. एकदम आपलं काम फोकसने करत असतो. आणि तेव्हा इथे नागराजला आता एक महत्त्वाची गोष्ट करायची असते. तर महिपतला सुद्धा चिडवायचं असतं, जेणेकरून महिपत काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. कारण नागराज फसलेला असतो ना प्रकरणामध्ये. तेव्हा तो महिपतला सांगतो, तुला माहिती आहे का, तुझी मुलगी प्रेमात पडली आणि ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली तो कोण आहे तुला माहिती आहे? महिपत. अरे तो अर्जुन सुभेदार आहे ना, त्याचा मेहुणा आहे, मेहुणा, सक्का मेहुणा. अस्मिता सुभेदारचा नवरा आहे तो. अस्मिता प्रताप सुभेदार, अर्जुन सुभेदारची सख्खी बहीण, तिचा नवरा आहे तो सचिन दीक्षित. आणि त्याच्याबरोबरच तुझी मुलगी लग्न करण्याची स्वप्न रंगवती. आता काय करायचं तू सांग ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी माझ्या ताईसाठी वाटेल ते करायला तयार आहे. सचिन एक गुन्हेगार आहे आणि अशा फ्रॉड माणसाबरोबर मी माझ्या बहिणीला राहू देणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याने सचिनला घरातून हकलून दिलेले असते आणि तो आपल्या बहिणीला म्हणतो की तुला अशा फ्रॉड माणसाची गरज नाही आहे, तू तुझं आयुष्य आनंदाने जगू शकतेस, तुझ्याकडे कसलीही कमी नाही आहे ताई. आणि त्यामुळे या फ्रॉड माणसाबरोबर राहण्यापेक्षा तू एकटी आनंदाने राहा, तुझ्या बाळाचा तू सांभाळ कर, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत, असं इथे अर्जुन अस्मिताला म्हणालेला असतो. तेव्हा अस्मिता स्वतः आता बाळाची आणि स्वतःची काळजी व्यवस्थित घेत असते. पण सचिनची अवस्था मात्र आता बिकट होणार असते. कारण प्रेक्षकांना काय होतं, इथे आता साक्षीने काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं आणि साक्षीसुद्धा ह्या प्रकरणामध्ये अडकावी, म्हणजे महिपतला खूप जास्त त्रास होईल, ही गोष्ट आता नागराजला माहिती असते. पण आता नागराजने काय केलेलं असतं, महिपतने सुद्धा तोंड बंद ठेवायला हवं म्हणून साक्षीला तो त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता साक्षीला त्रास दिल्यानंतर सगळं प्रकरण नागराजवरती कसं येऊन शेकतं ते आता तुम्ही बघाच. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने नागराजच्या सांगण्यावरून जाऊन साक्षीला सांगितलेलं असतं की सचिन हा अस्मिताचा नवरा आहे. तेव्हा साक्षी वेडीपिशी झालेली असते, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सचिन साक्षीसाठी
इथे आता रोज आणायला गेलेला असतो आणि तिच्यासाठी प्रॉमिस डेसाठी गिफ्ट आणायला गेलेला असतो. तेव्हा साक्षी इथे वेड्यासारखीच करत असते. ती मेंटली पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते आधीच. तिला असं वाटत असतं की सचिनचं तिच्यावरती प्रेम नाही आहे आणि सचिनचं तिच्यावरती खरोखर प्रेम नसतं. तो फक्त पैशांसाठी तिच्याबरोबर असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन जेव्हा घरी येतो ना, तेव्हा संपूर्ण घर अस्ताव्यस्त असतं. तो म्हणत असतो की साक्षी ब्युटिफुल, अगं हे सगळं काय आहे, कुठे आहेस तू बेबी? तेवढ्यातच साक्षी आता पूर्णपणे इथे वेडीपिशी होऊन आलेली असते आणि ती म्हणते की सचिन, हे काय केलंस तू? कोण आहेस तू, सांग मला, तू नक्की कोण आहेस? तेव्हा सचिन म्हणतो, असं काय करतेस तू? मी सचिन आहे, सचिन दीक्षित, तुझा सचिन. आपण लग्न करणार आहोत, तू विसरलीस का मला? तेव्हा साक्षी म्हणते, सचिन तू फसवतोयस मला, तुझं आधीच लग्न झालं आहे, त्या अस्मिताचा नवरा आहेस तू. म्हणजे माझा संशय खरा होता, तू त्या अस्मिताचाच नवरा आहेस ना? तेव्हा सचिन म्हणतो, तुला हे सगळं कुणी सांगितलं? कोण आलं होतं इथे? तेव्हा साक्षी म्हणते, कुणी का आलं असे ना, मला माहिती आहे तू त्या अस्मिताचा नवरा आहेस. तेव्हा सचिन म्हणतो, खोटं आहे हे सगळं, हे सगळं खोटं आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, नाही हे सगळं खरं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, कुणी सांगितलं तुला? मी नाही आहे त्या अस्मिताचा नवरा, तुला कुणीतरी खोटी बातमी दिली आहे. तुला कळतंय का? तुला कळतंय का ब्युटिफुल? तुला कुणीतरी खोटी बातमी दिली आहे. तेव्हा तुला इथे कोण सांगायला आलं होतं, त्या व्यक्तीचं मला नाव सांग. तेव्हा साक्षी म्हणते, नाही मला कुणी सांगायला आलं नव्हतं. तेव्हा सचिन म्हणतो, मग अशी खोटी बातमी कुणी दिली तुला? तुझं सुख कुणाला बघवत नाही आहे ते सांग बरं मला. तेव्हा साक्षी म्हणते, प्रियाला माझं सुख बघवत नाही आहे सचिन, मला माहिती आहे ती खोटं बोलली असेल ना. तुझं लग्न कसं काय होऊ शकतं, आणि ते सुद्धा त्या अस्मिताबरोबर? नाही, हे सगळं खोटं आहे. ती प्रिया आली होती इथे, तिनेच मला सांगितलं की सचिनचं लग्न झालं आहे त्या अस्मिताबरोबर, बरोबर ना? तेव्हा इथे आता सचिन म्हणत असतो, ती खोटं बोलले तुझ्याबरोबर, मी असं काही केलेलं नाही आहे. सचिन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण इथे साक्षीने हातामध्ये चाकू घेतलेला असतो त्याला मारण्यासाठी. तेव्हा साक्षी म्हणते, आता बास झालं, तू आता कुठेही जायचं नाही, तू घरामध्येच राहायचं, चल आता कुठेही बाहेर जायचं नाही. मी दरवाजाच लॉक करून घेते, जे काही खायचं असेल प्यायचं असेल सगळं घरातल्या घरी, कुठेही बाहेर जायचं नाही, तू फक्त माझ्याबरोबर राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन म्हणतो, ठीक आहे मी कुठेही नाही जाणार. हे बघ ब्युटिफुल, मी तुझ्याबरोबर इथेच राहतो आहे की नाही, मी तुझ्याबरोबर. चल आता शांत हो बरं. कुणी पण येतं आणि मला तुझ्या विरोधात भडकवतं आणि मग तू माझ्यावरती रागवतेस. हे बा, असं करत जाऊ नकोस. माझ्या विरोधात तुला कोणी भडकवल्यानंतर तुला किती त्रास होतो हे मला माहिती आहे ना. ती तन्वी आहे ना, तिला आपलं सुख बघवत नाही आहे, म्हणूनच कदाचित आली असेल तुझ्याकडे तुला सांगायला. पण तिचा आणि तुझा काय संबंध? ती तुझी फ्रेंड आहे का? ती म्हणते, नाही फ्रेंड नाही आहे ती माझी, आमची अशीच ओळख होती, बाकी आमचा काहीच संबंध नाही आहे, आम्ही एकमेकींना जास्त ओळखत नाही आहे, पण ती अशीच आली होती. तेव्हा इथे सचिनला कळतं काहीतरी गडबड नक्की आहे. मला जी ह्यांच्याबद्दल कळलं आहे की ही जी तन्वी आहे ना, तीसुद्धा साक्षीला मदत करायची. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी आता पूर्णपणे सचिनवरती कब्जा करते. ती म्हणते, तू आता कुठे जायचं नाही, आपल्या घरामध्येच राहायचं. जर कुठे गेलास तर बघ. चाकूचा धाक दाखवत ती आता सचिनला घरामध्ये डांबून ठेवते, त्याला टॉर्चर करत असते, त्याला मोबाईल देत नाही. इथे आता मोबाईल न दिल्यामुळे सचिन अजूनच खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो, कारण त्याला कुणालाही फोन करता येत नसतात, अस्मिताशी बोलता येत नसतं, तिला मेसेज करता येत नसतं. त्यामुळे इथे आता पुढे जाऊन मी अस्मिताकडे कसं जाणार, हे साक्षी जर माझ्यावरती बारीक लक्ष ठेवायला लागली तर मी कसं काय अस्मिताकडे जाऊ, असं आता त्याला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, सचिन आता खूप दिवस एका खोलीमध्ये राहून तो पूर्णपणे मेंटल झालेला असतो. तो म्हणत असतो, साक्षी प्लीज, माझी काही कामं आहेत ती तरी मला करायला जाऊ दे, नाहीतर तू माझ्याबरोबर चल. तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, मग तू चल ना माझ्याबरोबर. साक्षी म्हणते, नाही मी तुझ्याबरोबर कुठे येणार नाही आहे आणि मी तुला कुठे जाऊसुद्धा देणार नाही, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप दिवस झालेले असतात. सचिनचा ना मेसेज असतो ना काही असतो. इथे साक्षीने त्याचा मोबाईलच बंद करून ठेवलेला असतो. ती म्हणते, तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. जर मला कळलं ना की तू त्या अस्मिताचा नवरा आहेस किंवा तू मला फसवतोयस, तर मी काय करेन ना काही सांगू शकत नाही. मी तुझाही खून करेन,
मी त्या अस्मिताचाही खून करेन आणि मी स्वतःला सुद्धा मारून टाकेन. मला आता कसलीही भीती उरलेली नाही आहे. मी स्वतःला मारून टाकेन, संपवेन मी स्वतःला. तसेही माझे जे मामा आहेत ते पण जेलमध्ये गेले ना, मग आता मी जगून तरी काय करू? तुझ्यासाठी जगत होते, पण जर तू सुद्धा मला फसवलंस तर तुलाही मारेन आणि मी सुद्धा मरून जाईन. आणि जिच्यामुळे आपण दोघे मरू ती अस्मिता, तिला पण मी सोडणार नाही, तिलासुद्धा संपवेन. अशा धमक्यासुद्धा सतत साक्षी आता देत असते. तेव्हा अर्जुन आता इकडे एका बाजूला 22 वर्षांपूर्वी रमेशने सुद्धा एक टेम्पो दिला होता. या गोष्टीचा त्यांना सुगावा लागलेला असतो. रमेश एका साईडवरती काम करतोय हे अर्जुनला समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन तिथपर्यंत पोचतो, रमेशला पकडतो आणि रमेशला अरेस्ट केल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात देतो आणि म्हणतो की याच्याकडून आता वधवून घ्या. 22 वर्षांपूर्वी याला कुणी फोन केला होता आणि बाबू ड्रायव्हरचा टेम्पो बंद पडल्यानंतर कुणी टेम्पो दिला होता आणि त्यासाठी फोन कुणी केला होता हे आता त्याला विचारायचंच. तेव्हा प्रेक्षकांनो, रमेशला आता रंगेहात पकडल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत त्याला चांगला पोलिसी खात्याचा आता मार दाखवतात. रमेशला इथे चांगला चोप दिल्यानंतर त्याने सांगितलेलं असतं की माझ्याकडे टेम्पो नागराज किल्लेदार यांनी मागितला होता आणि तो मी त्यांना भाड्याने दिला होता. बाकी त्या सगळ्याजवळ माझा काही संबंध नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, आम्हाला सुद्धा तेच हवं आहे. 22 वर्षांपूर्वी तुम्हाला नागराज किल्लेदाराने फोन केला होता, ही गोष्ट तुम्हाला कोर्टामध्ये येऊन सांगावी लागेल, तुम्हाला साक्ष द्यावी लागेल, तिथे खोटं बोलायचं नाही. 22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदारानेच तुमच्याकडून टेम्पो मागितला होता, ही गोष्ट तुम्ही सांगायची. तेव्हा प्रेक्षकांनो, आता नागराज अडकलेला असतो. नागराजच्या विरोधात साक्ष देण्यासाठी रमेश हा सापडलेला असतो. प्रिया त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला गायब करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात अर्जुन सायलीने रमेशला तिच्या आधी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि त्यामुळे नागराज या प्रकरणामध्ये अडकलेला असतो. आता महिपत नागराजचं नाव घ्यायला तयार नाही आहे, पण लवकरच महिपतसुद्धा नागराजचं नाव सांगणार. ते कसं काय? तर प्रेक्षकांनो, आता सचिनला बऱ्याच दिवस घरामध्ये डांबून ठेवल्यानंतर आणि सतत चाकूचा धाक दाखवल्यानंतर सचिन आता कसा बसा घरातून पळ काढतो. साक्षीला झोप लागलेली असते, त्याने चावीवरती लक्ष ठेवलेलं असतं. तेव्हा तो रात्री अपरात्री उठतो, दरवाजा खोलून तो आता बाहेर पडतो आणि साक्षीला घरामध्ये बंद करून ठेवतो. त्यानंतर अर्जुन सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की अर्जुन, मला माफ कर, खरंच मला माफ कर, माझं चुकलं. आत्तापर्यंत मी जे काही वागलो आहे तुमच्याबरोबर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची पाया पडून माफी मागतो, पण प्लीज प्लीज आता मला घराबाहेर काढू नका, नाहीतर ती मला मारून टाकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो कुणाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा सचिन म्हणत असतो की तीच साक्षी शिखरे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय? साक्षी शिखरे? कुणाचं नाव घेतोयस तू? साक्षी शिखरे तर जिवंत नाही आहे. तेव्हा सचिन म्हणतो नाही, साक्षी शिखरे जिवंत आहे, फक्त तिने तिचं नाव बदललं आहे. तिने तिचं नाव केलेलं आहे समीरा शेखर आणि समीरा शेखर म्हणूनच ती सगळीकडे वावरत असते. तेव्हा तू प्लीज मला तिच्या तावडीतून वाचव. आत्तापर्यंत मी तिच्याबरोबरच होतो, तिनेच मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं होतं. अस्मी प्लीज मला माफ कर गं. तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे एका गुन्हेगार मुलीबरोबर तू राहून आलायस आणि आता तू म्हणतोयस की तुला माफ कर म्हणून का? जेव्हा ती तुझ्या जीवावरती उठली तेव्हाच ना? तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता घाबरलेली असते, कारण का सचिनने सांगितलेलं असतं साक्षी जिवंत आहे. अर्जुन आता साक्षीला काही सोडणार नाही आणि साक्षीला अरेस्ट झाली तर साक्षी माझं सत्य सांगणार आणि हे सुद्धा सांगणार की 22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदारानेच इथे महिपतजवळ त्याच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती. साक्षीही बोलणार आणि आता महिपतला जर कळलं की साक्षी जिवंत आहे हे अर्जुनला समजले आणि पोलिसांनी जर तिला पकडलं तर महिपत माझा आणि नागराज या दोघांचं सुद्धा सत्य सांगणार. म्हणजे ह्या नागोबाचं ऐकून मी खूप मोठी माती खाल्ली आहे हे प्रियाला तेव्हा कळलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन आता साक्षीच्या तावडीतून कसा बसा सुटून आलेला असतो, पण आता अर्जुनला समजलेलं असतं की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि तिला त्या रूममध्ये बंद करून ठेवले. ही माहिती आता लगेच त्याने इन्स्पेक्टर सावंत यांना दिलेली असते आणि इथे साक्षीला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. तर इथे सचिनच्या जीवावरती उठलेल्या साक्षीला आता अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने अरेस्ट तर केलेलं असतं,
पण सचिनला सुद्धा त्याने सांगितलेलं असतं की माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, अजिबात तिच्या जवळही जायचं नाही, तू वेगळ्या रूममध्ये राहायचं, तू एका गुन्हेगार मुलीबरोबर राहून आलंयस ना, माझ्या बहिणीवरती तुझी सावळीही पडता कामा नये, नाहीतर तू एक काम कर, तू तुझ्या आईवडिलांकडे जा, पण आमच्या इथे राहू नकोस, असं आता अर्जुनने सचिनला बजावून सांगितलेलं असतं आणि त्याला घरातून बाहेर काढत त्याच्या आईवडिलांकडे पाठवून दिलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, साक्षीला अरेस्ट केलेलीच असते, पण त्याचबरोबर अर्जुनने त्या फ्रॉड सचिनला सुद्धा घरातून हकलून दिलेले असते.